नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ए टू झेड पोलीस भरती या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण पाहू संपूर्ण महाराष्ट्राचा भूगोल आणि याच्यावर तुम्हाला दिलेला आहे की हा भाग 1 राहील म्हणून। म्हणजे जे काही महत्त्वाचे टॉपिक आहे मी या व्हिडिओमध्ये घेतलेले आहे। जर तुम्हाला एक्झाममध्ये कोणतीही क्वेश्चन विचारले तर याच्या बाहेर येणार नाही असं मला शक्यता वाटते, कारण की जे काही महत्त्वाचे टॉपिक राहणार आहे सर्वच्या सर्व याच व्हिडिओमध्ये मी घेतलेले आहे आणि शिल्लक जे काही तुमचे टॉपिक वगैरे राहिले असतील तर त्यांचा मी दुसरा भाग बनवणार आहे। म्हणजे महाराष्ट्राचा भूगोलवर हा असं समजून घ्या की तुमचा पहिला व्हिडिओ राहणार आहे म्हणून। आता जो काही आपला व्हिडिओ राहणार आहे याच्यामध्ये कोणकोणते महत्त्वाचे टॉपिक आहे म्हटलं तर एकूण 20 महत्त्वाचे टॉपिक घेतलेले आहे मी। याच्यामध्ये प्रशासकीय विभागाचा अभ्यास करू, लोकसंख्या जी काही असतील महाराष्ट्राची त्याचा अभ्यास करू, त्याच्यानंतर लिंग गुणोत्तर घ्यायचा आहे, साक्षरता घ्यायचा आहे आणि जी काही घनता वगैरे असेल घनतावर जे काही क्वेश्चन तुम्हाला विचारतील ते सुद्धा इथे घेतलेले आहे। इथे म्हणा अभयारण्यावर तुम्ही क्वेश्चन पाहिले असेल, कोणतीही एक्झाम देत असेल तर राष्ट्रीय उद्यान, त्याच्यानंतर थंड हवेची ठिकाणे, खनिजे आणि उद्योगधंदे, महाराष्ट्रातील वने म्हणा, त्याच्यानंतर महाराष्ट्रातील नद्या, नद्याकाठची शहरे, त्याच्यानंतर जे काही नद्यामध्ये तुम्ही मासेमारी वगैरे चालते त्याच्यावर सुद्धा क्वेश्चन घेतलेले आहे आपण। त्याच्यानंतर जे काही पवन ऊर्जा प्रकल्प, औष्णिक विद्युत प्रकल्प, जलविद्युत प्रकल्प आहेत त्यांच्यावर, त्याच्यानंतर वाहतूकवर घेतलेलं आहे की रेल्वेमध्ये, त्याच्यानंतर विमान वाहतूक आणि जी काही रस्त्यावरील वाहतूक राहणार आहे ते वाहतूकमध्ये घेतलेले आहे आपण। रेल्वेमध्ये डेक्कन ओडिसी वगैरे म्हणा किंवा कोकण रेल्वे, रेल्वेची सुरुवात, ह्या गोष्टी घेतलेल्या आहेत। विद्यापीठावर क्वेश्चन विचारला जातो तुम्हाला, कोणते विद्यापीठाचं कोणतं थोर समाजसुधारकावर नाव दिलेलं आहे किंवा कोणत्या नेत्यांचं नाव वगैरे दिलेलं आहे म्हणून। जे काही महाराष्ट्रामध्ये ऐतिहासिक किल्ले आहेत ते सुद्धा या व्हिडिओमध्ये घेतलेले आहे। महाराष्ट्रातील घाट असेल, रस्ते मार्गावरील ते घाट सुद्धा घेतलेले आहे। बीच म्हणा, ज्या जिल्ह्यांना समुद्र किनारा लागलेला आहे तिथे पुळण वगैरे राहते बीच, ते बीचवर क्वेश्चन तुम्हाला विचारले जाते। जे काही समुद्रामध्ये किल्ले बांधले गेलेले आहेत ते किल्ल्यांवर क्वेश्चन विचारले जातात तुम्हाला, म्हणून सागरी किल्ले सुद्धा याच्यामध्ये घेतलेले आहे आपण। आणि जे काही नैसर्गिक किंवा आपण बांधलेली कृत्रिम वगैरे बंदरे वगैरे असतील ते सुद्धा काय ते इथे करणार आहे आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। म्हणजे एकूण महत्त्वाचे 20 टोटल जे बेसिक गोष्टी तुम्हाला, जर तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करत असेल तर ह्या गोष्टी तुम्हाला माहीत असायला पाहिजे, म्हणजे माहीत असायला पाहिजे म्हणून अति महत्त्वाचा व्हिडिओ म्हणा। आणि व्हिडिओ हा मोठा होणार आहे म्हणून याला 2 भागामध्ये पहा। अर्धा भाग तुम्ही सुरुवातीला पहा, थोडा ब्रेक घ्या, त्याच्यानंतर जो काही शिल्लक भाग राहतील तुमचा व्हिडिओचा तो तुम्हाला काय करायचा आहे नंतर पाहायचा आहे। व्यवस्थित व्हिडिओची आणि जे काही तुम्हाला याच्यामध्ये माहिती दिलेली आहे याची नोट्स बनवा, जेव्हा तुमची एक्झाम वगैरे असेल तेव्हा काय करायचं आहे तुम्हाला त्याचा अभ्यास करायचा आहे। तर व्हिडिओला सुरुवात करू। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त तुमचे जे काही विद्यार्थी मित्र असतील अभ्यास करणारे त्यांच्यापर्यंत काय करायचं आहे तुम्हाला व्हिडिओ पोहोचवायचा आहे। आता इथे मी ब्लँकमध्ये तुम्हाला महाराष्ट्राचा जो काही नकाशा दिलेला आहे हा इथे दाखवत आहे। याच्यामध्ये दिशा वगैरे जर घेतो म्हटलं तर सर्वात वरची दिशा राहणार आहे उत्तर, हे सर्वांनाच माहित आहे। इकडे सर्वात खाली जर घेतो म्हटलं तिकडे काय राहणार आहे दक्षिण दिशा, इकडे उजव्या हातावर राहणार आहे पूर्व दिशा आणि इकडे पश्चिम दिशा। जर उपदिशा जर घेतो म्हटलं तर इकडे वायव्य म्हणू शकता तुम्ही, इकडे ईशान्य, पूर्व आणि दक्षिण मध्ये राहणार आहे आग्नेय आणि दक्षिण आणि पश्चिम मध्ये काय राहणार आहे नैऋत्य, या दिशा राहणार आहे। उत्तर ते दक्षिण जे काही तुम्हाला एरो दिलेला आहे हे उत्तर ते दक्षिण म्हणजे हे दिलेलं आहे तुम्हाला महाराष्ट्राची उत्तर ते दक्षिण जे काही लांबी राहणार आहे ते तुम्हाला दिलेलं आहे की 720 किलोमीटर आहे म्हणून। म्हणून तुम्हाला इथे पहिला हा प्रश्न लक्षात ठेवायचा आहे, महाराष्ट्राची उत्तर ते दक्षिण जी काही लांबी राहणार आहे ते किती राहणार आहे 720 किलोमीटर। सोबतच तुम्हाला एरो दाखवलेला आहे पूर्वेकडून पश्चिमेकडे, म्हणजे पूर्वेकडे जो काही शेवटचा एरो दिसत आहे किंवा शेवटचे जे काही टोक राहणार आहे ते तुम्हाला घ्यायचं आहे। पूर्व ते पश्चिमेकडे तुम्हाला लांबी दिलेली आहे की एकूण 800 किलोमीटर आहे, म्हणजे इकडे पूर्व व पश्चिम महाराष्ट्राची जी काही लांबी राहणार आहे ती किती किलोमीटर राहणार आहे 800 किलोमीटर। म्हणजे हे 2 क्वेश्चन तुम्हाला महत्त्वाचे लक्षात ठेवायचे आहे। उत्तर ते दक्षिण 720 किलोमीटर कमी राहील आणि पूर्व ते पश्चिम जास्त राहणार आहे। कितीने जास्त म्हटलं तर 80 ने जास्त राहणार आहे आणि जास्त कोणती आहे म्हटलं तर पूर्व ते पश्चिम राहणार आहे 800 किलोमीटर। आता इथे पाहू बेसिक गोष्टी काय काय दिलेल्या आहेत तुम्हाला। पूर्व ते पश्चिम आताच पाहिलेलं आहे की 800 किलोमीटर आहे, उत्तर दक्षिण तुम्ही घेतलेला आहे की 720 किलोमीटर आहे। जे काही क्षेत्रफळ राहणार आहे, क्षेत्रफळ म्हणजे हे जे काही तुम्हाला बाउंड्री दिलेली आहे महाराष्ट्राची हे राहणार आहे क्षेत्रफळ।
एकूण क्षेत्रफळ जर विचारलं महाराष्ट्राचं एकूण किती आहे म्हटलं तर एकूण तुम्हाला दिलेलं आहे 307,713 चौरस किलोमीटर. किती दिलेलं आहे? 307,713 चौरस किलोमीटर. त्याच्यानंतर हा जो काही क्षेत्रफळ राहणार आहे, जर तुम्ही भारताचा जर विचार करत असेल, भारताच्या एकूण किती टक्के भूभाग जर महाराष्ट्राने व्यापला असेल असा तुम्हाला जर प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर सांगायचं आहे तुम्हाला 9.36. म्हणजे एकूण तुम्ही भारत घ्या, भारतामध्ये जो काही महाराष्ट्राचं क्षेत्रफळ राहणार आहे ते किती टक्के आहे म्हटलं तर 9.36% तुम्हाला म्हणायचं आहे. एकूण महाराष्ट्रामध्ये जिल्हे किती आहेत तर सगळ्यांनाच माहित आहे 36 जिल्हे आहे. पण जेव्हा महाराष्ट्राची स्थापना झालेली आहे 1 मे 1960ला, म्हणजे 1 मे 1960च्या वेळी स्थापनेच्या वेळी महाराष्ट्रामध्ये एकूण किती जिल्हे होते म्हटलं तर 26 होते. त्याच्यामध्ये नवीन नवीन काळानुसार बदल झालेले आहे. त्याच्यामध्ये 10 नवीन जिल्हे आपण तयार केलेले आहे. आणि आता एकूण किती आहे म्हटलं तर सध्याच्या कंडिशनला किती राहणार आहे? 36 राहणार आहे. आता जर विचारलं एकूण तालुके किती? 355 लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये जे काही प्रशासन राहणार आहे ते व्यवस्थित कामकाज चालण्यासाठी प्रशासनाची किंवा प्रशासकीय विभाग झोनल म्हणू शकता तुम्ही यांची निर्मिती केलेली जाते. कारण की संपूर्ण महाराष्ट्र जर हँडल करतो म्हटलं तर शक्य होत नाही, म्हणून त्याची विभाग केलेले आहे. मग एकूण प्रशासकीय विभाग किती आहे म्हटलं तर महाराष्ट्रामध्ये एकूण प्रशासकीय विभाग राहणार आहे 6. आणि जेव्हा स्थापना झालेली होती तेव्हा एकूण प्रशासकीय विभाग होते किती? 4. आता किती आहे म्हटलं तर किती राहणार आहे? 6. आता ते प्रशासकीय विभाग 6 कोणकोणते म्हटलं तर इकडे नकाशामध्ये दाखवून देतो मी तुम्हाला. इथे जे काही वेगवेगळ्या कलरमध्ये तुम्हाला दिसत आहे ते 6 प्रशासकीय विभाग आहे. इकडे कोकण जर घेतो म्हटलं तर कोकणमध्ये इकडे तुम्हाला पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे जे काही 7 जिल्हे दिसत आहे हे कोकण विभाग म्हणू शकता तुम्ही. कोकण विभागमध्ये एकूण किती म्हटलं तर 7 जिल्हे. इकडे तुम्हाला पिवळा जो काही कलर दिसत आहे हा तुमचा नाशिक विभाग राहणार आहे. याच्यामध्ये 5 जिल्हे दिलेले आहे. तुम्हाला इकडे 5 लिहून घेतो मी व्यवस्थित. त्याच्यानंतर इकडे ग्रीनमध्ये जर घेतो म्हटलं तर पुणे विभाग दिलेला आहे. पुणे विभागामध्ये पाहून घ्या कोणकोणते जिल्हे येतात. पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर याच्यामध्ये सुद्धा किती राहणार आहे? 5च राहणार आहे. म्हणजे नाशिक, पुणे आणि इकडे अमरावती जर घेतो म्हटलं तर अमरावतीमध्ये सुद्धा 5च जिल्हे आहेत. अमरावती, यवतमाळ, वाशिम, अकोला आणि बुलढाणा. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की इकडे नाशिक, त्याच्यानंतर अमरावती आणि एक काय म्हणू शकता पुणे, हे जे काही विभाग आहे यांच्यामध्ये एकूण प्रत्येकी किती किती जिल्हे आहे म्हटलं तर प्रत्येकी 5-5 जिल्हे राहणार आहे. पण कोकण विभागामध्ये तुम्ही आताच घेतलेलं आहे की कोकण विभागामध्ये किती जिल्हे पाहिलेले आहे आपण? 7. मुंबई शहर, मुंबई उपनगर, सर्वात वर पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. इथे एवढं लक्षात ठेवा की ठाणेला सर्वात कमी समुद्र किनारा लागलेला आहे 25 किलोमीटर. ते नंतर पाहूच आपण म्हणा समोर. फक्त कोकण लक्षात ठेवा की 7 जिल्हे. नंतर राहील तुमचा औरंगाबाद. औरंगाबाद जे काही विभाग राहणार आहे याच्यामध्ये तुम्हाला हा मुख्यालय म्हणा प्रशासकीय विभागाचा. याच्यामध्ये जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद आणि बीड सर्वात मोठा म्हणू शकता तुम्ही की जिल्ह्यानुसार प्रशासकीय विभाग हा राहील. याच्यामध्ये पहा 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि किती? 8. म्हणजे इथे म्हणायचं आहे तुम्हाला औरंगाबादमध्ये एकूण किती जिल्हे येणार आहे? 8 जिल्हे येणार आहे. औरंगाबाद म्हणजे आता छत्रपती संभाजीनगर म्हणू शकता तुम्ही. औरंगाबादमध्ये किती राहणार आहे? 8. त्याच्यानंतर अमरावती आपण घेतलेला आहे की अमरावतीमध्ये 5 दिलेला आहे. नागपूर जो काही विभाग राहणार आहे याच्यामध्ये 6 राहील. नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली एकूण किती जिल्हे राहणार आहे नागपूरमध्ये? नागपूर प्रशासकीय विभागामध्ये जर घेतो म्हटलं तर किती राहणार आहे? 6 जिल्हे राहणार आहे. जिल्ह्यानुसार सर्वात मोठा म्हणायचा आहे तुम्हाला औरंगाबाद आणि सर्वात लहान हे तिन्ही राहणार आहे. नाशिकमध्ये सुद्धा 5 आहे, अमरावतीमध्ये सुद्धा 5 आहे आणि पुणेमध्ये सुद्धा काय राहणार आहे? 5च राहणार आहे. क्षेत्रफळानुसार हा सर्वात मोठा राहील कोणता? नागपूर विभाग म्हणा क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा म्हणू शकता तुम्ही. सर्वात मोठा म्हणायचा आहे. आणि क्षेत्रफळानुसार जर सर्वात लहान जर घेतो म्हटलं तरी ते तुम्हाला म्हणायचं आहे की कोकण विभाग. कोकण क्षेत्रफळानुसार सर्वात लहान घ्यायचा आहे. या बेसिक गोष्टी काय करायच्या आहे नकाशानुसार तुम्हाला लक्षात ठेवायचं. थोडं समोर जाऊ. आता याच्यानंतर महाराष्ट्राची स्थापना तर सगळ्यांनाच माहित आहे की 1 मे 1960 रोजी झालेली आहे. ही लोकसंख्या आकड्यामध्ये तुम्हाला कधीच विचारत नाही. फक्त एवढं लक्षात ठेवा की लोकसंख्येनुसार सर्वात मोठा म्हणा किंवा 1 नंबर उत्तर प्रदेश राज्य राहणार आहे.
आणि दुसरा क्रमांक राहील आपल्या महाराष्ट्राचा, म्हणजे लोकसंख्येनुसार दुसऱ्या क्रमांकाचं राज्य जर विचारलं तर तो महाराष्ट्र राहणार आहे. आणि इकडे आणखी एक गोष्ट लक्षात ठेवून घ्या की नकाशानुसार तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे. जर तुम्हाला महाराष्ट्राला लागलेल्या एकूण राज्याच्या सीमा जर विचारलं तर तुम्हाला इथे दिलेलं आहे की एकूण 6 राज्यांच्या सीमा आहे. सर्वात वर जर घेतो म्हटलं तरी इकडे पाहू शकता तुम्ही की गुजरात राज्याची सीमा लागलेली आहे, नंदुरबार, त्याच्यानंतर धुळे, नाशिक, पालघरला लागलेले आहे. त्याच्यानंतर इकडे मध्य प्रदेशची वरची जी काही सर्व जिल्हे राहणार आहेत त्यांना मध्य प्रदेशची बाउंड्री लागलेली आहे. इकडे पूर्वेकडे जर पाहतो म्हटलं तर छत्तीसगडची बाउंड्री लागलेली आहे. इकडे खाली विदर्भाला लागलेला आहे तेलंगणा, त्याच्यानंतर इकडे कर्नाटकची बाउंड्री सुद्धा आहे. आणि सर्वात खाली जर घेतो म्हटलं तर सर्वात खाली गोवा जो काही राज्य राहणार आहे याची बाउंड्री लागलेली आहे कोणाला, महाराष्ट्राला लागलेली आहे. म्हणजे एकूण 6 कोणकोणते राज्य तर इथे म्हणणार आहे तुम्ही, गोवा, गोवा प्लस कर्नाटक प्लस तेलंगणा प्लस छत्तीसगड प्लस इकडे म्हणणार आहे तुम्ही मध्य प्रदेश म्हणजे MP प्लस इकडे म्हणणार आहे गुजरात. एकूण किती राज्याची सीमा म्हटलं तर किती राहणार आहे, 6 राज्यांच्या सीमा लागलेल्या आहे महाराष्ट्राला. आता पुढे जाऊ, नकाशावाईज हे तुमचं इथे झालेलं आहे. ज्या बेसिक गोष्टी तुम्हाला समजवण्याचा आवश्यक होत्या ते सांगितलेलं आहे. आता इकडे कोकणची जी काही किनारपट्टी राहणार आहे ती कोणती प्रकारची आहे म्हटलं तर हा रिया एक शब्द लक्षात ठेवा फक्त की रिया प्रकारची राहणार आहे म्हणून. पश्चिमेकडे जे काही अरबी समुद्र आहे त्याच्या सखल भागाला काय म्हणतात म्हटलं तर खलाटी म्हणणार आहे. आणि पूर्वेकडे जो काही डोंगराळ भाग राहणार आहे याला काय म्हणतो म्हटलं तर काय म्हणणार आहे, वलाटी. एकामेकाचे अपोजिट लक्षात ठेवा तुम्ही. इकडे जो काही समुद्र किनारा लागलेला आहे त्याला खलाटी म्हणणार आहे तुम्ही, आणि डोंगराळ भाग म्हणजे काय राहणार आहे, वलाटी. म्हणजे समुद्र म्हटलं तर खलाटी लक्षात ठेवा, आणि वलाटी म्हटलं तर काय लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, वेल वगैरे कुठे राहते म्हटलं तर डोंगर म्हणा असं लक्षात ठेवू शकता तुम्ही. आता सागर किनाऱ्यावर किंवा समुद्राच्या खडकावर बांधलेले जे काही किल्ले वगैरे आहे ना त्यांना सागरी किल्ले असे म्हटले जाते. आणि बंदरवर जर विचारलं तर महाराष्ट्रामध्ये एकूण सध्याच्या कंडिशनला किती आहे म्हटलं तर 53 पर्यंत बंदर असं म्हणू शकता, पण बुकमध्ये 50 दिलेलं आहे. पण सध्याच्या कंडिशनला महाराष्ट्रामध्ये एकूण किती बंदर आहे म्हटलं तर 53 बंदर लक्षात ठेवा. त्याच्यापैकी नैसर्गिक म्हणजे आपल्याला ती तयार करण्याची आवश्यकता नव्हती तसा बंदर कोणता राहणार आहे तुमचा, मुंबई हा नैसर्गिक बंदर राहणार आहे. या बेसिक गोष्टी तुमच्या कोकण किनारपट्टीबद्दल लक्षात ठेवा. खलाटी, वलाटी, सागरी किनारे सगळे तुमच्या कोकणाबद्दल येणार आहे, म्हणून ही माहिती मी तुम्हाला कोकणासंबंधित सांगितली आहे. इथे कोकण लक्षात ठेवा. आता कोकण जर म्हटलं तर तुमचे बीच वगैरे येतात त्याच्यावर. बीच म्हणजे जे काही तुम्ही पुळण वगैरे म्हणतात, जे काही समुद्रकिनारे महाराष्ट्राचे जे काही जिल्ह्याला लागलेले आहेत ते. तर आता कोणकोणत्या जिल्ह्याला समुद्रकिनारे लागले आहेत याच्यामध्ये कोकणमध्ये जे जेवढे जिल्हे आहेत ते सगळ्यांना समुद्रकिनारे लागलेले आहेत. ठाणे, त्याच्यानंतर पालघर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड म्हणू शकता, रत्नागिरी, आणि इकडे काय राहणार आहे, सिंधुदुर्ग. आता ठाणेमध्ये कोणकोणती बीच आहे किंवा कोणकोणते पुळण आहे असं म्हणू शकता तुम्ही. इकडे बीच लक्षात ठेवा, बीच किंवा पुळण असा शब्द आहे त्याला. तर तुम्हाला विचारू शकता की हे पुळण कुठे आहे किंवा बीच कुठे आहे म्हटलं तर तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. ठाणेमध्ये 2 बीच राहणार आहे, एक ऊट आणि एक काय राहणार आहे, उड्डाण. पालघरमध्ये डहाणू, पालघर, वसई हा महत्वाचा बीच राहील, वसई म्हणून. मुंबईमध्ये जुहू सगळ्यात जास्त ऐकलं असेल, जुहू चौपाटी म्हणा, किंवा जुहूवर आतंकवादी हल्ला झालेला होता तुम्ही ऐकलेलं असेल. त्याच्यानंतर दादर हा बीच राहणार आहे. गिरगाव चौपाटी म्हणता तुम्ही, म्हणजे हा गिरगाव बीच. आणि नंतर काय राहणार आहे, मड. रत्नागिरी त्याच्या अगोदर रायगड दिलेला आहे, रायगडमध्ये अलिबाग तालुका सुद्धा आहे, तो अगोदर मुख्यालय होता. त्याच्यानंतर मुरुड हा किल्ला सुद्धा आहे, मुरुड जंजिरा, पण एक बीच सुद्धा आहे की समुद्र किनारा लागलेला आहे म्हणून. त्याच्यानंतर श्रीवर्धन, हे तिन्ही तुम्ही रायगडमधले लक्षात ठेवा कारण की याच्यावर सर्वात जास्त क्वेश्चन विचारलेले आहे, म्हणून याला IMP करून घ्या. त्याच्यानंतर रत्नागिरीमध्ये गुहागर आहे, हरणे आहे. त्याच्यानंतर गणपतीपुळे, सुवर्णदुर्ग, त्याच्यानंतर भाट्टे, कशेडी हे रत्नागिरीमध्ये राहणार आहे. हे सगळ्या गोष्टी तुम्हाला नोट्समध्ये लिहून ठेवायच्या आहे. त्याच्यानंतर इकडे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की सिंधुदुर्गमध्ये काय आहे म्हटलं तर देवगड बीच राहील, मालवण, वेंगुर्ला, दाभोली, इकडे काय राहणार आहे तुमचं, शिरोडा, हे काय राहणार आहे एकूण बीच राहील, जे महाराष्ट्राचे जे काही जिल्हे राहणार आहे ज्याचे समुद्रकिनारे लागलेले आहेत त्यांच्या संबंधित. आता समुद्रकिनारे तर लागलेले आहेत, तर महाराष्ट्राला एकूण जी काही उत्तर दक्षिण लाभलेली आहे 720 किलोमीटर, तेवढाच समुद्रकिनारा महाराष्ट्राला लाभलेला आहे म्हणजे लागलेला आहे.
तर त्याच्यापैकी सर्वात जास्त म्हणा आणि सर्वात कमी उतरता क्रम घेतलेला आहे मी. सर्वात जास्त जर विचारलं तर तुम्हाला रत्नागिरी म्हणायचं आहे, इथे सर्वात जास्त राहणार आहे. सर्वात जास्त म्हणू शकता तुम्ही. आणि सर्वात कमी जर विचारलं तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की सर्वात कमी राहणार आहे तुमचा जिल्हा कोणता? ठाणे. सर्वात कमी जर विचारलं तर कुठे राहणार आहे? ठाणेमध्ये. आता इथे लक्षात ठेवा की रत्नागिरी सर्वात जास्त आहे, तर सर्वात जास्त लागलेला किनारा किती आहे म्हटलं तर 237. सर्वात कमी ठाणेला लागलेला आहे तर किती आहे? फक्त 25. अगोदर पालघर जिल्हा जॉईंट होता तर 145 किलोमीटर होता, पण पालघर वेगळं झाले तर पालघरला 120 किलोमीटर समुद्र किनारा दिलेला आहे. सर्वात कमी हा लक्षात ठेवा. म्हणजे याला 2 IMP केले तरी चालेल. एक रत्नागिरी म्हणू शकता तुम्ही आणि एक काय म्हणणार आहे तुम्ही? ठाणे म्हणणार आहे. त्याच्यानंतर रायगडला 122 किलोमीटर दिलेला आहे, सिंधुदुर्गला 120 किलोमीटर, मुंबई शहर व उपनगर दोन्ही जॉईंट दिलेला आहे 114 किलोमीटर आणि पालघरला दिलेला 120 किलोमीटर. हा वेगळा झाला म्हणून याला सुद्धा तुम्ही IMP करू शकता. पण सर्वात कमी विचारलं तर ठाणे लक्षात ठेवा आणि सर्वात जास्त रत्नागिरी लक्षात ठेवा आणि एकूण महाराष्ट्राला 720 किलोमीटर एवढं लक्षात ठेवलं तरी ते तुम्हाला सफिशियंट होईल. म्हणून त्याच्यानंतर आता लोकसंख्या पाहू आपण. महाराष्ट्राची जी काही लोकसंख्या राहणार आहे ती. आता लोकसंख्यामध्ये इकडे भारताची थोडा इथे माहिती दिलेली आहे मी आणि इकडे महाराष्ट्र सुद्धा पाहणार आहे. एकूण पुरुष लोकसंख्या किती आहे म्हटलं तर 100% पैकी 51.82 महाराष्ट्रामध्ये पुरुषांची लोकसंख्या आहे. स्त्रिया जर म्हटलं तर 48 पॉईंट किती राहणार आहे? 18 पुरुषांची स्त्रियांची का राहणार आहे लोकसंख्या. लोकसंख्येवर पर्सेंटेजमध्ये क्वेश्चन शक्यतो तुम्हाला विचारत नाही. घनता किती आहे म्हटलं तर घनता तुमची महाराष्ट्राची दिलेली आहे 365 आणि भारताची जर विचारली तर 300 किती? 82. म्हणजे भारताची घनता तुमची जास्त आहे महाराष्ट्रापेक्षा. त्याच्यानंतर लिंग गुणोत्तर म्हणजे 1000 पुरुषांमागे स्त्रिया किती आहे म्हटलं तर महाराष्ट्रामध्ये लिंग गुणोत्तर कमी आहे 929. वाटल्यास भारत जर घेतो म्हटलं तर 943 दिलेला आहे तुम्हाला. बाललिंग गुणोत्तर दिलेलं आहे तुम्हाला भारतामध्ये 918 आणि महाराष्ट्रामध्ये दिलाय 494. इथे सुद्धा काय राहणार आहे? कमीच राहणार आहे. सोबतच साक्षरता घेऊन घ्या की ज्यांना लिहिता वाचता येते 7 वर्षाच्या वरील जे काही मुलं वगैरे राहतील किंवा व्यक्ती म्हणा त्यांना साक्षर म्हणू शकता तुम्ही. 7 वर्षाच्या वर म्हणतात ज्याला एखादी भाषा लिहिता येत असेल किंवा वाचता येत असेल. तर महाराष्ट्रामध्ये साक्षरता जास्त आहे. भारताचं जर कम्पेअर करतो म्हटलं तर 82.34 दिलेलं आहे आणि इकडे भारतामध्ये किती राहणार आहे? 72 पॉईंट किती राहणार आहे? 78. फक्त साक्षरतामध्ये जास्त आहे. वाटल्यास घनता कमी. त्याच्यानंतर लोकसंख्या तुम्ही सारखं म्हणू शकता आणि लिंग गुणोत्तर भारताची जास्त राहील महाराष्ट्रापेक्षा. त्याच्यानंतर याच्यावर सुद्धा तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो. माता मृत्यू दर कसं ठरवलं जातो म्हटलं तर 1 लाख जे काही जीवित जन्म आहे म्हणजे 1 लाख बाळांनी जर समजून घ्या नवीन जन्म जर घेतला असेल त्या वर्षात स्त्रियांची एकूण जे काही डिलिव्हरी राहणार आहे त्यावेळेस मृत्यू किती होते त्याच्यावर काय राहणार आहे? माता मृत्यू दर ठरवला जातो. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता 1 लाख जीवित जन्मामागे त्या वर्षातील स्त्रियांची जे काही मृत्यूंची संख्या राहणार आहे त्याला मृत्यू दर म्हटले जाते. एकूण जन्मदर किती म्हटलं तर स्त्रीच्या संपूर्ण प्रजनन कालावधीमध्ये स्त्रीला जे काही सरासरी मुली होतात त्याला काय म्हणतात? एकूण जन्मदर. या गोष्टी बऱ्याचशा डिफिनेशननुसार माहित नाही बरं मुलांना, म्हणून महत्वाच्या आहे. व्यवस्थित नोट्समध्ये लिहून ठेवा. एकूण मृत्यूदर जर घेतो म्हटलं तर एखादा प्रदेश कोणताही भाग घेऊन घ्या तुम्ही, त्या प्रदेशमध्ये एका वर्षात 1000 मागे किंवा 1000 लोकसंख्या जर घेतो म्हटलं तर त्याच्यामध्ये किती व्यक्ती मेलेले आहे पुरुष स्त्री काही राहू शकते तो का राहणार आहे? एकूण मृत्यूदर राहणार आहे. आणि शेवटी तुम्हाला साक्षर कशाला म्हणायचं म्हटलं तर तुम्ही असं म्हणू शकता की 7 वर्षापर्यंत कोणत्याही व्यक्तीला एक भाषा काय यायला पाहिजे, एकतर वाचता यायला पाहिजे किंवा काय यायला पाहिजे? लिहिता यायला पाहिजे. म्हणजे तो का राहणार तुमचा? साक्षर म्हणू शकता किंवा सुशिक्षित म्हणू शकता. या बेसिक गोष्टी दिलेल्या आहेत तुम्हाला. त्याच्यानंतर लोकसंख्या तुम्हाला घ्यायचा आहे की कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात कमी लोकसंख्या आहे, साक्षरता सर्वात जास्त कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे किंवा साक्षरता सर्वात कमी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. हा महत्वाचा टॉपिक राहील आणि याच्यावर जास्तीत जास्त क्वेश्चन विचारला जातो. म्हणून त्याला IMP करून ठेवा. व्यवस्थित लक्ष द्या. लोकसंख्या जर घेतो म्हटलं तर सर्वात जास्त तुम्हाला ठाणेमध्ये दिली आहे. जर महाराष्ट्रातील 36 जिल्हे जर घेतो म्हटलं आणि सर्वात जास्त लोकसंख्या कोणत्या जिल्ह्यात आहे म्हटलं तर ठाणे. दुसऱ्या क्रमांकावर राहणार आहे पुणे. त्याच्यानंतर मुंबई उपनगर. नंतर राहील 4 नंबरवर नाशिक आणि 5 नंबरवर कोण राहणार आहे?
नागपूर जिल्ह्यानुसार. पण सर्वात कमी लोकसंख्या राहणार आहे सिंधुदुर्गमध्ये, उतरता क्रम. त्याच्यानंतर गडचिरोलीमध्ये सिंधुदुर्गपेक्षा थोडा जास्त राहणार आहे, म्हणजे सर्वात कमी सिंधुदुर्ग, नंतर गडचिरोली, नंतर हिंगोली, नंतर वाशिम, नंतर काय राहणार आहे, भंडारा राहणार आहे. ही लोकसंख्या नंतर माहिती राहणार आहे लोकसंख्यानुसार. पण साक्षरतानुसार जर घेतो म्हटलं, सर्वात जास्त साक्षरता कुठे आहे म्हटलं तर मुंबई उपनगर जे काही जिल्हा राहणार आहे तिथे सर्वात जास्त साक्षरता 89 पॉईंट किती राहणार आहे, 91. महाराष्ट्राची साक्षरता किती होती आपण इथेच पाहिला, 82.34 म्हणून इकडे 82.34 हा राहणार आहे साक्षरता. सर्वात जास्त मुंबई उपनगर आणि सर्वात कमी साक्षरता नंदुरबार आदिवासींचा जिल्हा म्हटला जातो, म्हणून इकडे 64.38% फक्त साक्षरता आहे. दुसऱ्या क्रमांकावर मुंबई शहर राहील 89.21. नंतर नागपूर दिलेला आहे 3 क्रमांकावर, 4 क्रमांकावर अकोला, 5 क्रमांकावर काय राहणार आहे, अमरावती. ही तुम्हाला जर समजा सी टाईप क्वेश्चन जर विचारले, 4-5 जिल्हे दिले असेल तर क्रमांक वगैरे लावा, चढता क्रम उतरता क्रम याच्यावर क्वेश्चन विचारू शकतो तुम्हाला. सर्वात कमी नंदुरबार, त्याच्यानंतर जालना राहील, धुळे, परभणी आणि नंतर काय राहणार आहे, गडचिरोली. हे सर्वात कमी सुशिक्षित लोक म्हणा किंवा साक्षरता कमी आहे तिथे. पर्सेंटेज सुद्धा दिलं आहे तुम्हाला, व्यवस्थित नोट्समध्ये लिहू शकता तुम्ही. त्याच्यानंतर लिंग गुणोत्तर पाहायचं आहे की 1000 पुरुषांमागे स्त्रियांची संख्या कुठे जास्त आहे किंवा कुठे कमी आहे. सर्वात जास्त राहणार आहे रत्नागिरीमध्ये, 1000 पुरुषांमध्ये 1122 स्त्रिया राहणार आहे. जर 1000 पुरुष घेतो म्हटलं तर सोबत किती स्त्रिया राहणार आहे, 1122. कारण की तिथेच तुमची मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे हे जिल्हे लागून आहे. तर कामासाठी तिथली जे काही पुरुष मंडळी आहेत त्या मोठ्या सिटीमध्ये जातात, ठाणेमध्ये, मुंबई शहर, मुंबई उपनगरमध्ये. मग तिथे स्त्रिया शिल्लक जास्त राहतात म्हणून रत्नागिरीमध्ये सर्वात जास्त. सिंधुदुर्ग सुद्धा राहणार आहे की कामानिमित्त बाहेर लोक जातात म्हणून, म्हणून इथे सिंधुदुर्ग राहणार आहे. आणि जन्मदर सुद्धा थोडाफार तिथे जास्त आहे. त्याच्यानंतर 3 क्रमांकावर गोंदिया राहील. त्याच्यानंतर 4 क्रमांकावर काय राहणार आहे तुमचा सातारा जिल्हा. सर्वात कमी मुंबई शहर, मुंबई उपनगर, पुणे इथे कामानिमित्त लोक जास्त येतात म्हणून सिटीमध्ये सर्वात जास्त पुरुष राहणार आहे. मुंबई शहर 1 नंबर, मुंबई उपनगर 2 नंबर, ठाणे 3 नंबर आणि पुणेला कंपनी वगैरे जास्त आहे म्हणून तिथे लोक जास्त जातात, तर तिथे रहिवासी वगैरे होऊन जातात. असं तिथे काय राहणार आहे तुमचा लॉजिक म्हणू शकता तुम्ही. त्याच्यानंतर बाल लिंग गुणोत्तर जर घेतो म्हटलं आपण, सर्वात जास्त गडचिरोलीमध्ये आहे. म्हणजे जर लहान मुलं घेतो म्हटलं तर त्यांच्या कम्पेअर लहान मुलीसोबत जर करतो म्हटलं तर सर्वात जास्त मुलींचं गुणोत्तर गडचिरोलीमध्ये राहील. दुसरा क्रमांक राहणार आहे गोंदिया आणि तिसरा क्रमांक चंद्रपूर. पण सर्वात कमी राहणार आहे बीड जिल्ह्यामध्ये. याच्यावर क्वेश्चन तुमचा एमपीएससी मध्ये सुद्धा विचारलेला आहे, म्हणून बाललिंग गुणोत्तर सर्वात कमी बीड जिल्हा आणि सर्वात जास्त गडचिरोली. हे 2 जिल्हे लक्षात ठेवले तरी तुम्हाला क्लास 3-4 एक्झामसाठी ते काय राहणार आहे, ठीक राहील. त्याच्यानंतर बीड नंतर जळगाव राहील आणि अहमदनगर राहणार आहे. त्याच्यानंतर काय राहणार आहे, बाल लिंग गुणोत्तर. त्याच्यानंतर तुम्हाला अनुसूचित जमाती, आदिवासी जमाती म्हणू शकतात, त्याच्यावर क्वेश्चन विचारला जातो. एकूण जर महाराष्ट्राच्या लोकसंख्येसोबत कम्पेअर करतो म्हटलं तर 9.34% लोकसंख्या त्यांची राहणार आहे. सर्वाधिक लोकसंख्या जर विचारलं तरी ते नाशिकमध्ये टक्केवारीनुसार राहील. नाशिकमध्ये काय राहणार, टक्केवारी नाही, लोकसंख्येनुसार राहील. टक्केवारीनुसार इकडे दुसऱ्या कॉलममध्ये दिलेला आहे मी. लोकसंख्येनुसार नाशिकमध्ये, दुसरा नंदुरबार, पालघर, धुळे आणि काय राहणार आहे, जळगाव. पण सर्वात कमी राहणार आहे सिंधुदुर्ग, सांगली, रत्नागिरी आणि काय राहणार आहे, मुंबई शहर. पर्सेंटेजमध्ये सगळ्यात जास्त पर्सेंट जर विचारलं तर नंदुरबारमध्ये आदिवासी लोकांची राहील. त्याच्यानंतर गडचिरोली, नंतर धुळे, नंतर काय राहणार आहे, नाशिक घ्यायचं आहे तुम्हाला. सर्वात कमी टक्केवारी सांगली, कोल्हापूर, नंतर काय राहणार आहे, मुंबई शहर. हे टक्केवारीनुसार आदिवासी लोक म्हणा किंवा अनुसूचित जमाती म्हणा. एकूण महाराष्ट्राच्या लोकसंख्येसोबत कम्पेअर करतो म्हटलं तर 9.35% लक्षात ठेवा. त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या आदिवासी जमाती आहे म्हटलं तर याच्यावर क्वेश्चन महत्वाचा टॉपिक आहे, बऱ्याचदा विचारलेले आहे आणि विचारतात सुद्धा. तर कोणकोणते आहे म्हटलं तर महत्वाचे तुम्ही इथे म्हणू शकता. इथे जो काही पहिला जिल्हा आहे तुम्हाला नाशिक जिल्हा दिलेला आहे. नाशिकमध्ये आदिवासी जमाती दिलेला आहे, कातकरी, महादेव कोळी, भिल्ला आदिवासी जमात, कोकणा आदिवासी जमात आणि वारली आदिवासी जमात. ही वारली लक्षात ठेवा. त्याच्यानंतर ठाणे जर घेतो म्हटलं तर ठाणेमध्ये सुद्धा वारली आदिवासी जमात दिलेली आहे. त्याच्यानंतर कोळी महादेव सुद्धा दिलेला आहे, कातकरी सुद्धा दिला आहे, कोकणा सुद्धा दिला आहे, भिल्ल सुद्धा दिला आहे. म्हणजे नाशिक आणि ठाणेमध्ये जर कम्पेअर करतो म्हटलं तर जवळपास ते नाशिकमधल्याच आदिवासी जमाती तुमच्या ठाणेमध्ये राहणार आहे. फक्त एक ऍड केलेली आहे इकडे दुबला म्हणून.
त्याच्यानंतर बुलढाणा हा विदर्भातील जिल्हा आहे. याच्यामध्ये आंध आदिवासी जमात, धनवार, पारधी लोक आहेत तिथे आणि कोळी महादेव 3 जिल्ह्यामध्ये येत आहे. त्याच्यानंतर यवतमाळ जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त कोलाम आदिवासी जमात राहणार आहे. त्याच्यानंतर आंध सुद्धा त्याच्यामध्ये येईल. प्रधान, हलबा आणि काय राहणार आहे, पारधी आदिवासी जमात. चंद्रपूरला गोंड आदिवासी गोंड राज्याचा जिल्हा म्हटला जातो म्हणून 60% गोंड आदिवासी लोक चंद्रपूरमध्ये आहे. हलबा सुद्धा आहे, कोलाम सुद्धा चंद्रपूरमध्ये आहे. विदर्भ म्हटलं तर कोलाम वगैरे आले, पारधी वगैरे. त्याच्यानंतर कंवार आणि नंतर दिलाय तुम्हाला धुळे जिल्ह्यामध्ये कोणकोणती आदिवासी जमाती आहे म्हटलं तर गोमती, पारधी आणि काय करायचं आहे तुम्हाला भिल्ल लक्षात ठेवायचं आहे. याची तुम्हाला नोट्स बनवावी लागेल, तेव्हा तुम्हाला पाठांतर करायचे या गोष्टी. फक्त मी तुम्हाला माहिती काढून दिलेली आहे. त्याच्यानंतर रायगडमध्ये कातकरी लक्षात ठेवा, याच्यावर बऱ्याचदा क्वेश्चन झालेला आहे म्हणून याला IMP म्हणू शकता तुम्ही. रायगडमध्ये कातकरी आदिवासी जमात म्हणायचा आहे. नंतर नंदुरबार जो काही जिल्हा आहे त्याच्यामध्ये भिल्ल आदिवासी जमात आणि अमरावतीमध्ये कातकरी आदिवासी जमात. त्याच्यानंतर महाराष्ट्रात सह्याद्रीचा जो काही जलविभाजक राहणार आहे ते पूर्व ते पश्चिम नद्या काय झालेल्या आहेत तिथे तयार झालेल्या आहे. म्हणजे कोकणाला काय केलेलं आहे, सह्याद्री पर्वतरांगा लावलेल्या आहे, तिथे नैऋत्य मान्सून वारे येऊन अडतात आणि तिथे पाऊस होतो. आणि इकडे समजून घ्या तुम्ही, असं म्हणू शकता की हे जर सह्याद्री पर्वतरांगा असेल तर इथे पर्वतावर काय येतो तुमचा नैऋत्य मान्सून वारे अडून पाऊस होतो. तर इकडे पाऊस, इकडे समजून घ्या तुमचं पश्चिम वाहिन्या नद्या तयार होतात आणि इकडे जर पाणी वाहत असेल उतारात तर इकडे कोणत्या राहणार आहे तुमच्या पूर्व वाहिन्या नद्या तयार होणार आहे. आणि इकडे बहुतेक जास्तीत जास्त नद्यांचं उगमस्थान सुद्धा किती राहणार आहे, सह्याद्री पर्वतरांगेवर राहणार आहे. उत्तर महाराष्ट्र जर घेतो म्हटलं तर महाराष्ट्राचा सर्वात वरचा भाग पश्चिमेकडून पूर्वेकडे किंवा पूर्वेकडून पश्चिमेकडे म्हणजे समजून घ्या या दिशेने तापी नदी वाहते. आणि कोणती नदी वाहणार आहे, नर्मदा नदी. ह्या 2 मुख्य नद्या वाहणार आहे पूर्वेकडून पश्चिमेकडे. कोकणात कोणकोणत्या महत्वाच्या नद्या आहे म्हटलं तर वैतरणा, उल्हास, सावित्री ह्या नद्या आहे. कोकणामध्ये बऱ्याचशा नद्या दिलेल्या आहेत, तुम्हाला सर्व पाठ करू नका. जवळपास 30-40 किलोमीटरच्या लहान लहान सर्व नद्या राहणार आहे, म्हणून कोकणातल्या तेवढ्या महत्वाच्या नद्या नाही. जर तुम्हाला खोरेवर जर विचारलं किंवा एखादी नदी दिलेली असेल आणि त्याने एखाद्या प्रदेशामध्ये किती भाग व्यापलेला आहे त्याला खोरे म्हणता तुम्ही, तर सर्वाधिक म्हणू शकता 1 नंबरवर महाराष्ट्रातील गोदावरी नदी खोरे आहे. तिने 49% भाग व्यापलेला आहे, म्हणजे सर्वाधिक कोण राहणार आहे, गोदावरी. त्याच्यानंतर भीमा आणि कृष्णा नदीचे खोरे सेकंड नंबरवर येतात, 22.6% भाग व्यापलेला आहे. त्याच्यानंतर तापी व पूर्णा नदींचे खोरे म्हणू शकता 16.96%. आणि नंतर काय येणार आहे तुमचं प्राणहिता नदीचे खोरे येणार आहे. फक्त सर्वाधिक लक्षात ठेवा की गोदावरी नदीचे खोरे राहणार आहे, म्हणून 49% भाग काय केलेला आहे तिने. महाराष्ट्राचा जो काही नद्यांचा खोऱ्यांचा जर तुम्ही अभ्यास करत असेल तर सर्वात जास्त गोदावरी राहणार आहे. त्याच्यानंतर गोदावरीची लांबी, उगम कुठे होतो आणि संगम वगैरे कुठे होतो म्हटलं तर त्याच्यावर क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे. गोदावरीची महाराष्ट्रातील लांबी राहणार आहे, इकडे महाराष्ट्र करून घेतो MH. इकडे ब्रह्मगिरी टेकडीवर तिचा उगम होतो आणि कुठे मिळते म्हटलं तर बंगालच्या उपसागराला पूर्वेकडे जाऊन मिळते. महाराष्ट्राच्या इकडे तुम्ही म्हणू शकता पूर्वेकडे बंगालचा उपसागर आहे, पूर्वेकडे जाऊन मिळते. त्याच्यानंतर भीमा नदीची महाराष्ट्रातील लांबी 451 किलोमीटर. उगम भीमाशंकर येथे होतो. कृष्णा व भीमा जी काही नदी राहणार आहे यांचा संगम म्हणजे एकत्र कुठे येते म्हटलं तर कर्नाटकमध्ये रायचूर जवळ यांचं संगम होते. त्याच्यानंतर तुम्हाला पैनगंगा नदी दिलेली आहे, हिची लांबी जर घेतो म्हटलं तर 495 किलोमीटर. उगम अजिंठा डोंगर लक्षात ठेवायचा आहे. घुग्गुस येथे वर्धा नदीला मिळते, संगम तिथे कुठे होणार आहे, वर्धा नदीजवळ घुग्गुस येथे. त्याच्यानंतर वर्धा नदीची लांबी 455 किलोमीटर. उगम कुठे होतो म्हटलं तर बैतूल येथे उगम होणार आहे, MP मध्ये. कुठे होणार आहे, महाराष्ट्रामध्ये. वर्धा व वैनगंगा या दोन्ही नद्यांचा संगम म्हणजे काय राहणार आहे तुमचं प्राणहिता राहणार आहे, असं लक्षात ठेवू शकता तुम्ही. त्याच्यानंतर राहणार आहे वैनगंगा नदी. आता वैनगंगा नदीची जर लांबी जर घेतो म्हटलं तर वैनगंगा नदीची लांबी दिलेली आहे तुम्हाला 495 किलोमीटर. या नदीचं उगम सुद्धा कुठे दिलं आहे तुम्हाला, मध्य प्रदेशमध्येच दिलेला आहे. आणि कुठे म्हटलं तर कुठे म्हणणार आहे तुम्ही, शिवनीमध्ये म्हणणार आहे. आता इथे वैनगंगा दिलेला आहे तुम्हाला, इकडे वैनगंगा दिलेला आहे तुम्हाला 295 किलोमीटर. आणि शिवनी कुठे आहे म्हटलं तर कुठे म्हणणार आहे तुम्ही, मध्य प्रदेशमध्ये लक्षात ठेवायचं आहे. वर्धा वैनगंगा
या दोन्ही नद्यांचा संगम म्हणजे काय राहणार तुमचा प्राण इथं राहणार आहे. ते वरच्या याच्यात सुद्धा सांगितलेलं आहे तुम्हाला. त्याच्यानंतर दक्षिण पूर्णा ही महाराष्ट्रातील महत्वाची नदी राहणार आहे. त्या नदीची जर समजून घ्या तुम्हाला लांबी जर घेतो म्हटलं तरी ती लांबी दिलेली आहे तुम्हाला 200 किती 73 किलोमीटर 273 किलोमीटर दिलेलं आहे तुम्हाला. अजिंठा डोंगरमध्ये उगम होतो तिथं आणि कोटेश्वर येथे गोदावरी नदीला मिळते, म्हणजे ही गोदावरीची उपनदी आहे. इकडे असं म्हणू शकता की गोदावरीची उपनदी म्हणता येईल तुम्हाला. त्याच्यानंतर दिलेलं आहे तुम्हाला की मांजरा नदीची लांबी राहणार आहे 200 नाही 724 किलोमीटर. हिचा जर उगम जर घेतो म्हटलं तर बीड जिल्ह्यामध्ये उगम राहणार आहे पाटोदा येथे आणि गोदावरी नदीला मिळते, म्हणजे ही नदी सुद्धा काय राहणार आहे गोदावरीची उपनदी राहणार आहे. मांजरा महत्वाची उपनदी आहे ती. त्याच्यानंतर इंद्रावती नदी 129 किलोमीटर लांबी ओडिसा येथे उगम होईल याचा आणि गोदावरीलाच मिळणार आहे सोनपूर येथे, म्हणजे ही नदी सुद्धा गोदावरीची काय राहणार आहे उपनदी. सर्वात जास्त खोरे गोदावरी नदीने आपल्याला 49% नदी वाईज तुम्हाला लांबी दिलेलं आहे आणि उगमस्थान सुद्धा काय दिलेलं आहे तुम्हाला याच्यामध्ये दिलेलं आहे. त्याच्यानंतर खनिज जर घेतो म्हटलं तर खनिजवर बऱ्याचदा क्वेश्चन तुम्हाला पर्सेंटेजमध्ये किंवा कोणतं खनिज कोणत्या जिल्ह्यामध्ये उत्पन्न होते उत्पादन होते किंवा साठे सापडले जातात असे क्वेश्चन विचारला जातो. तर हा सुद्धा महत्वाचा टॉपिक आहे. खनिज पहिला दिलेला आहे तुम्हाला मॅग्नीज. आता मॅग्नीज 40% जर भारतासोबत कम्पेअर करतो म्हटलं तर भारताच्या एकूण 40% मॅग्नीज महाराष्ट्रामध्ये उत्पादन होतो. तर महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये उत्पादन होतो म्हटलं तर सर्वात जास्त मॅग्नीजचे उत्पादन नागपूर आणि सिंधुदुर्ग या 2 जिल्ह्यामध्ये होणार आहे. कुठे कुठे होणार आहे, एक नागपूर जिल्हा आणि एक कोणता जिल्हा राहणार आहे सिंधुदुर्ग जिल्हा. आणि सर्वात उच्च प्रतीचा मॅग्नीजचा उत्पादन म्हणा इथेच होणार आहे. आणि जर तुम्हाला पोलादची निर्मिती करायची असेल, चांगला पोलाद तयार करायचा असेल तर मॅग्नीजचा वापर होतो. ही माहिती सुद्धा इथे लक्षात ठेवा. 40% मॅग्नीज कोटीवर राहणार आहे महाराष्ट्रामध्ये भारतासोबत कम्पेअर करतो म्हटलं तर. त्याच्यानंतर बॉक्साईट राहणार आहे. बॉक्साईट 29% महाराष्ट्रामध्ये उत्पादन होतो. इथे जिल्हे एवढे मोठे लक्षात नाही ठेवले तरी चालते. लोहाचं उत्पादन 20% महाराष्ट्रात राहणार आहे भारतापैकी. विदर्भात म्हणायचं आहे तुम्हाला गोंदिया, नागपूर आणि चंद्रपूर विदर्भातील जिल्हे. कोल्हापूर, त्याच्यानंतर सिंधुदुर्ग आणि गडचिरोली हा तुमचा विदर्भाचा जिल्हा. म्हणजे लोह म्हटलं तर विदर्भ लक्षात ठेवा. त्याच्यानंतर दगडी कोळसा फक्त 4% उत्पादन होतो महाराष्ट्रामध्ये भारतापैकी. हा सुद्धा कुठे राहणार आहे, जे काही वर्धा वैनगंगा नदी राहणार आहे त्यांच्या खोऱ्यामध्ये, म्हणजे हा सुद्धा विदर्भच म्हटलं तरी चालतं. म्हणजे विदर्भामध्ये नागपूरमध्ये चंद्रपूरमध्ये आणि एका राहणार आहे यवतमाळमध्ये याचं उत्पादन होतं जातं. त्याच्यानंतर तांबे सुद्धा कुठे राहणार आहे विदर्भामध्ये राहणार आहे. म्हणजे लोह, तांबा, दगडी कोळसा यांचं उत्पादन जर घेतो म्हटलं तर विदर्भ हा एक नाव लक्षात ठेवा. त्याच्यानंतर दुसरं दिलं आहे तुम्हाला अभ्रकचं उत्पादन सिंधुदुर्ग हा एकच जिल्हा लक्षात ठेवा. पर्सेंटेज इथे दिलेलं नाही आहे तुम्हाला. क्रोमाइट हा धातू 10% उत्पादन महाराष्ट्रामध्ये आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये म्हटलं तर विदर्भच राहील. इकडे नागपूर, भंडारा आणि एक राहणार तुमचा गोंदिया जिल्हा राहणार आहे. त्याच्यानंतर वनक्षेत्र घ्यायचं आहे तुम्हाला. आता वनक्षेत्रावर जास्त माहिती दिली आहे तुम्हाला. एकूण जर घेतो म्हटलं तर वनक्षेत्र महाराष्ट्रामध्ये की नाही क्षेत्रफळानुसार जर घेतो म्हटलं तर 21% वनक्षेत्र महाराष्ट्राचं आहे. म्हणजे 21% जो काही भूभाग आहे त्याच्यावर वन आहे. पण जर पर्यावरण दृष्ट्या जर आपण जर समजून घ्या पाहतो म्हटलं तर समतोल राखण्यासाठी 33% आवश्यक असते. फक्त किती दिलेलं आहे 21% दिलेलं आहे. आता तो काळानुसार वाढत राहील. त्याच्यानंतर वन विभागाचे जर तुम्हाला मुख्यालय जर विचारले तर नागपूर लक्षात ठेवायचं आहे. महाराष्ट्र निसर्ग पर्यटन महामंडळ पर्यटन नागपूरच राहील. महाराष्ट्र पर्यटन महामंडळ निसर्ग नाही फक्त पर्यटन महामंडळ मुंबई. स्थापना वगैरे इकडे 2015 आहे नागपूरला. 1975 मुंबईला दिलं आहे महाराष्ट्र पर्यटन महामंडळ. सर्वाधिक वनक्षेत्र कुठे आहे, म्हणजे सर्वाधिक वन असलेला जिल्हा गडचिरोली. आणि सर्वात कमी जर विचारलं सर्वात कमी वन असलेला जिल्हा लातूर लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला. कोणता? लातूर. किती दिलं आहे सर्वात कमी वनक्षेत्र कुठे राहणार आहे, कमी म्हटलं तर लातूरमध्ये राहील. वनांची टक्केवारी जर घेतो म्हटलं तर तो सुद्धा काय राहणार आहे गडचिरोली. वनांचा जिल्हाच म्हटलं जाते गडचिरोलीला. सगळ्यात जास्त गडचिरोली आणि सर्वात कमी कुठे राहणार आहे लातूरमध्ये राहणार आहे. आता अभयारण्यावर क्वेश्चन विचारला जातो तुम्हाला.
कोणते अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे किंवा कोणते अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या प्राण्यासाठी राखीव वगैरे आहे म्हणून. आता चंद्रपूर जर जिल्हा घेतो म्हटलं तर चंद्रपूरमध्ये अंधेरी अभयारण्य, घोडाझरी आणि काय राहणार आहे कन्हाळगाव अभयारण्य. गडचिरोलीमध्ये प्राणहिता, चपराळा आणि एक काय राहणार आहे ब्राह्मरागड हा अभयारण्य दिला आहे. नागपूर भंडारा दोन्ही जिल्हे स्थित जर म्हटलं तर उमरेड अभयारण्य राहणार आहे. नागपूरमध्ये सेपरेट मानसिंग देव अभयारण्य दिलेलं आहे तुम्हाला. गोंदिया जिल्हा जर घेतो म्हटलं तर गोंदिया जिल्ह्यामध्ये तुम्हाला नागझिरा दिलेला आहे. त्याच्यानंतर नवीन नागझिरा आणि नंतर काय दिलं आहे नवीन नवेगाव दिलेलं आहे. कोल्हापूरमध्ये राधानगरी गव्यासाठी आहे आणि मगरी सुद्धासाठी आहे. इकडे गवा लक्षात ठेवा, हा महत्वाचा राहील. पुणेमध्ये भीमाशंकर हा खारुताईसाठी, खारुताई भीमाशंकर. तामणी अभयारण्य दिलाय. मयुरेश्वर हा मोरसाठी राहील. त्याच्यानंतर सुपे जर विचारलं तर सुपे काय राहणार आहे अभयारण्य पुणेमध्ये राहणार आहे. भंडारामध्ये कोका अभयारण्य दिलेलं आहे. पुन्हा त्याच्यानंतर वर्धा जिल्हा जर घेतो म्हटलं तर बोर, नवीन बोर हे समजून घ्या निर्णय घेतलेले आहे. त्याच्यानंतर पालघर जिल्हा घेतो म्हटलं तर तानसा आणि तुंगारेश्वर. तवरून लक्षात ठेवा की ही दोन अभयारण्य कुठे राहणार आहे तुमच्या पालघर जिल्ह्यामध्ये राहणार आहे. त्याच्यानंतर रायगड जिल्हा दिलाय. रायगड जिल्ह्यामध्ये तुम्हाला कर्नाळा अभयारण्य, सुधागड अभयारण्य, फणसाड अभयारण्य. सिंधुदुर्ग जिल्हा जर घेतो म्हटलं तर समुद्रकिनारा लागलेला आहे म्हणून मालवण सागरी लक्षात ठेवा. खानेबडे, ठाणे खाडी या जिल्ह्यामध्ये, ठाणे जिल्ह्यामध्ये ठाणे खाडी. रोहित फ्लेमिंगो जो काही पक्षी आहे याच्यासाठी राखीव राहील, पक्षी लक्षात ठेवा. सातारा जिल्ह्यामध्ये कोयना अभयारण्य म्हणू शकता तुम्ही आणि मायनी अभयारण्य. सोलापूरमध्ये माळढोक हा पक्ष्यासाठी आहे, माळढोक पक्षीसाठी. त्याच्यानंतर धुळे जिल्हा जर घेतो म्हटलं तर अनेर हा तुम्हाला धरण सुद्धा आहे आणि त्याच्यानंतर अभयारण्य सुद्धा आहे धुळेमध्ये. त्याच्यानंतर अमरावतीमध्ये मेळघाट, अमरावतीमध्ये काय राहणार आहे मेळघाट. त्याच्यानंतर ढाकणा कोलकाच. यवतमाळमध्ये टिपेश्वर अभयारण्य, नांदेड आणि तुमचं असं म्हणू शकता की यवतमाळमध्ये आहे म्हणून. इसापूर सुद्धा यवतमाळमध्ये आहे अभयारण्य, धरण सुद्धा आहे इसापूरचं. त्याच्यानंतर यवतमाळ आणि नांदेड दोन्ही जिल्हे मिळून जर म्हटलं तर पैनगंगा. अकोलामध्ये नरनाळा, अकोलामध्ये कोणता राहणार आहे नरनाळा. रायगडमध्ये इकडे कर्नाळा लक्षात ठेवा व्यवस्थित. उस्मानाबाद एडशी रामलिंगे. त्याच्यानंतर एडशी रामलिंगे हे जंगली जे काही म्हैस वगैरे आहेत त्यांच्यासाठी राहणार आहे. अहमदनगरमध्ये कळसुबाई, देऊळगाव, रेवपुरी अभयारण्य राहील. जळगावमध्ये यावल अभयारण्य, थंड हवेचे ठिकाण सुद्धा म्हणू शकता तुम्ही इथे, थंड हवेचे ठिकाण. त्याच्यानंतर नाशिकमध्ये नांदूर मधमेश्वर अभयारण्य राहणार आहे. औरंगाबादमध्ये जायकवाडी धरण सुद्धा तुम्ही पाहिलं असेल आणि अभयारण्य सुद्धा आहे तो. सांगलीमध्ये सागरेश्वर, समुद्र किनारा लागलं असेल तर सागर वगैरे लक्षात ठेवलं तरी चालेल. त्याच्यानंतर जे काही राष्ट्रीय उद्यान आहे महाराष्ट्रामध्ये 6 राष्ट्रीय उद्यान दिलेलं आहे तुम्हाला, व्यवस्थित नोट करून घ्या. गुगामल राष्ट्रीय उद्यान राहणार आहे अमरावतीमध्ये. चांदोली राष्ट्रीय उद्यान 4 जिल्ह्यामध्ये राहील. याच्यामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर आणि एक नवीन रत्नागिरी हा तुमचा कोकण मधला राहील, म्हणजे हाच वेगळा म्हणू शकता तुम्ही. इकडे हा कोकण मधला म्हणू शकता तुम्ही. हे 4 जिल्हे राहणार आहेत चांदोलीमध्ये. पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान पेंच आहे नागपूरमध्ये. नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान गोंदियामध्ये दिलेलं आहे तुम्हाला, नवेगाव बांध. ताडोबा राष्ट्रीय उद्यान सगळ्यांनाच माहिती आहे चंद्रपूरमध्ये आहे म्हणून. हे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान जर म्हटलं तर मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्ह्याचा थोडाफार काहीतरी भाग येणार आहे, तो काय राहणार आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान राहणार आहे. त्याच्यानंतर जे काही वाघ प्रकल्प आहे म्हणजे वाघांसाठी राखीव क्षेत्र म्हणू शकता तुम्ही. मेळघाट म्हणणार आहे तुम्ही अमरावतीमध्ये आहे. ताडोबा, चंद्रपूर सर्वात जास्त वाघ इथे राहील. सह्याद्री वाघ प्रकल्प आताच तुम्ही पाहिलेला आहे की चांदोली म्हणजे सह्याद्री राहील. हे 4 जिल्ह्यामध्ये येणार आहे पुन्हा, सातारा, त्याच्यानंतर सांगली, कोल्हापूर आणि एक काय राहणार आहे रत्नागिरी. नंतर नावेगाव नागझिरा वाघ प्रकल्प जर विचारलं तर नवेगाव कोणते राहणार आहे गोंदियामध्ये. बोर वाघ प्रकल्प हा सर्वात नवीन तयार झालेला आहे वर्धामध्ये, हा नवीन म्हणू शकता, सर्वात नवीन अलीकडच्या काळात तयार झालेला.
अशी वाघ प्रकल्प दिलेला आहे तुम्हाला. त्याच्यानंतर औष्णिक विद्युत प्रकल्प, कोणते औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे हा सुद्धा महत्वाचा म्हणू शकता तुम्ही. जळगावमध्ये फेकरी औष्णिक विद्युत प्रकल्प, चंद्रपूरमध्ये एक चंद्रपूर आणि एक बल्लारपूर राहणार आहे, बल्लारपूर. त्याच्यानंतर नागपूरमध्ये कोरडी आणि एक काय राहणार आहे, खापरखेडा. ठाणेमध्ये चोला, त्याच्यानंतर उरण. पालघरमध्ये डहाणू हा तालुका सुद्धा आहे आणि औष्णिक विद्युत प्रकल्प सुद्धा राहील. मुंबईमध्ये तुर्भे हा एमपी राहील, हा डहाणू सुद्धा आय एम पी म्हणू शकता तुम्ही, कोरडी आय एम पी म्हणा म्हणजे, आणि इकडे 16 आय एम पी म्हणू शकता तुम्ही. त्याच्यानंतर रायगडमध्ये उरण राहणार आहे, नाशिकमध्ये एक लहरे. त्याच्यानंतर बीडमध्ये परळी राहणार आहे, जो काही राहणार आहे तुमचा औष्णिक विद्युत प्रकल्प. आणि अकोला हा काय राहणार आहे तुमचा, पारस दिलेला आहे तुम्हाला. जर तुम्ही रेल्वेने वगैरे प्रवास करत असेल तर याच्यातले बहुतेक तुम्हाला औष्णिक विद्युत प्रकल्प तिथेच दिसणार आहे. जर तुम्ही रेल्वेचा ट्रॅक वगैरे पाहत असेल तर तिथे तुम्हाला दिसेल, जर तुम्ही प्रवास वगैरे केला असेल तर. इकडे अकोला जर विचारलं का राहणार आहे पारस. आता जलविद्युत प्रकल्प, जिथे समजून या पाण्यापासून विद्युत निर्मिती केली जाते, तो जलविद्युत प्रकल्प राहणार आहे. हिंगोलीमध्ये येलदरी दिलेला आहे, अहमदनगरमध्ये घाटघर, त्याच्यानंतर भंडारदरा. पुणेमध्ये सुद्धा भाटघर आहे. आणि त्याच्यानंतर पुणेमध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला, पानशेत. त्याच्यानंतर वरसगाव. नाशिकमध्ये वैतरणा आहे, त्याच्यानंतर दारणा आहे. सातारामध्ये जर घेतो म्हटलं तर कोयना आणि धोम सातारामध्ये. कोल्हापूरमध्ये राधानगरी आणि तिलारी हे दोन्ही सुद्धा महत्वाचे आहे कोल्हापूरमधले. त्याच्यानंतर सोलापूरमध्ये दिलेलं आहे तुम्हाला की सोलापूरमध्ये उजनी जलविद्युत प्रकल्प. जिथे जिथे धरण असेल ना, हे सगळे धरणच्या काठचेच आहे बरं, धरणवरचीच आहे, कारण की तिथेच पाण्याचा साठा राहील आणि तिथेच काय होणार आहे, तुमची विद्युत निर्मिती होणार आहे. ठाणेमध्ये भातसा दिलेला आहे. रायगडमध्ये खोपोली, भिरा, भिवपुरी हे जलविद्युत प्रकल्प राहील. नागपूरमध्ये पेंच जलविद्युत प्रकल्प. भंडारामध्ये गोसीखुर्द आणि औरंगाबाद येथे हे जायकवाडी जलविद्युत प्रकल्प राहणार आहे, जिथे धरण वगैरे आहे, पाण्याचा साठा तिथेच राहणार आहे. त्याच्यानंतर पवन ऊर्जा प्रकल्प म्हणजे वायूपासून ऊर्जा निर्मिती केली जाते, तो राहील सातारामध्ये वनकुसवंडे. त्याच्यानंतर ठोसेघर, अंधेरी. अहमदनगर खाटगे दिलेला आहे, तेवढं महत्वाचं नाही. धुळेमध्ये ब्राह्मणवेल. त्याच्यानंतर नंदुरबारमध्ये सकाला, तुम्हाला क्वेश्चन आजपर्यंत नाही झाला यांच्यावर. नाशिकमध्ये आंधेवाडी वगैरे नाही. त्याच्यानंतर पुणे आंध्रलेखा दिलेला आहे. सांगली धाळगाव दिलेला आहे. सिंधुदुर्ग देवगड दिला आहे. सातारा एक आय एम पी वाटत आहे की जास्तीत जास्त यांच्यावर आजपर्यंत तुम्ही क्वेश्चन पाहिलेला आहे, म्हणजे ही पाठ केलं तरी चालेल तुम्ही, बाकीची तेवढी आय एम पी नाही. त्याच्यानंतर दिलेलं आहे तुम्हाला की जे काही किल्ले आहे, ऐतिहासिक किल्लेवर बऱ्याचदा क्वेश्चन झालेले आहे. जर तुम्ही मॉक टेस्ट वगैरे जर सोडवली असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन दिसले. इकडे मी अगोदर सांगून देतो की सर्वात आय एम पी म्हणा किंवा तुमचे गुण वगैरे जर मायनस होत असेल तर इकडे लक्ष द्या की आय एम पी ते सांगत आहे मी. पहिले हे लक्षात ठेवून घ्या. अर्नाळा राहणार आहे पालघरमध्ये. अर्नाळा कुठे राहील, पालघर. नरनाळा अकोलामध्ये आणि कर्नाळा कुठे आहे, रायगडमध्ये. यांचा उच्चार सारखा होतो म्हणून मुले इथे कन्फ्यूज होऊन जातात, म्हणून हे अगोदर नोट करून घ्या, त्याच्यानंतर वाटल्यास नंतर पहा. सातारामध्ये प्रतापगड, अजिंक्यतेरा, सज्जनगड, वासोटा, महिपतगड दिलेला आहे. कोल्हापूरमध्ये पन्हाळा, विशालगड, रांगणा, चंदनगड, महिपालगड. अहमदनगरमध्ये भुईकोट किल्ला हा महत्वाचा राहील. त्याच्यानंतर इकडे हरिश्चंद्रगड, रतनगड, बहादूरगड. नाशिकमध्ये दोन दोन नाव येतात तिथे, अंकाई टंकाई, साल्लेर मुल्लेर आणि ब्रह्मगिरी किल्ला दिलेला आहे. औरंगाबादमध्ये देवगिरी म्हणजे दौलताबाद किल्ला राहील. उस्मानाबादमध्ये नळदुर्ग हा महत्वाचा राहील, याच्यावर क्वेश्चन झालेला आहे. अकोला नरनाळा सांगितलं आहे तुम्हाला. बुलढाणामध्ये सिंदखेड राजा, जिथे जिजाऊ मातेचं काय आहे, जन्मस्थान म्हणू शकता तुम्ही, विदर्भातील ठिकाण आहे, जिजाऊ माता जन्म इथे झालेला आहे. त्याच्यानंतर नागपूरमध्ये सीताबर्डी किल्ला आहे आणि एक कोणता राहणार आहे, रामटेक किल्ला आहे. त्याच्यानंतर ज्योतिर्लिंग, महाराष्ट्रातील कोणकोणती ज्योतिर्लिंग आहे म्हटलं तर भीमाशंकर जो काही राहणार आहे, भीमाशंकर स्थळ येथे दिलं आहे पुण्यामध्ये. वैजनाथ परळी येथे आहे, जो बीड जिल्ह्यात राहील. घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग वेरूळ येथे आहे, औरंगाबादमध्ये. औंढा नागनाथ जर विचारलं तर हिंगोली लक्षात ठेवा, औंढा नागनाथ येथेच आहे. त्र्यंबकेश्वर नाशिक, गोदावरी नदीचं उगमस्थान म्हणू शकतात, त्र्यंबकेश्वर ठिकाणीच आहे, नाशिकमध्ये. त्याच्यानंतर अष्टविनायक गणपतींचं जे काही काय म्हणू शकता तुम्ही, स्थळ म्हणू शकता,
अष्टविनायक 8 गणपतींचं ठिकाण म्हणू शकता. विनायक म्हणजे गणपती. महागणपती ही जी सुरुवातीची 5 दिले आहेत ते सर्वच्या सर्व पुणेलाच आहे. महागणपती रांजणगाव येथे आहे पुण्याला. मयुरेश्वर मोरगाव येथे आहे कुठे? पुण्याला. चिंतामणी दिलेलं आहे तुम्हाला थेऊर येथे आहे पुण्याला. विघ्नेश्वर जर म्हटलं तर ओझर येथे दिलेलं आहे पुण्याला. गिरिजात्मक कुठे राहणार आहे? लेण्यांद्री पुण्याला. त्याच्यानंतर बल्लाळेश्वर आणि विनायक हे 2 रायगड येथे राहणार आहे. त्याच्यापैकी बल्लाळेश्वर पाली ठिकाणी आहे आणि विनायक कुठे राहणार आहे? महाड या ठिकाणी राहणार आहे. आणि सिद्धिविनायक सिद्धटेक या ठिकाणी कुठे राहणार आहे? अहमदनगर. एकूण किती राहील? 8 म्हणजे 8 राहणार आहे गणपती. नंतर थंड हवेची ठिकाणे जे काही महत्त्वाची राहणार आहे. सातारा येथे जर म्हटलं तर पाचगणी थंड हवेचे ठिकाण महाबळेश्वर येथे आहे. त्याच्यानंतर कोल्हापूर पन्हाळा थंड हवेचे ठिकाण. पुणे येथे जर म्हटलं तर काय राहणार आहे? लोणावळा आणि खंडाळा. त्याच्यानंतर भीमाशंकर हे 3 थंड हवेचे ठिकाण. पुणेचं IMP करा. त्याच्यानंतर सातारा हा सुद्धा IMP राहील. हा सुद्धा IMP राहील. ही थंड हवेची ठिकाण सगळी तुम्हाला पाठ करावी लागेल. सर्वच्या सर्वच IMP करून घ्यायला. रायगड येथे माथेरान येथे थंड हवेचे ठिकाण आहे रायगडला. त्याच्यानंतर रत्नागिरीला दापोली थंड हवेचे ठिकाण. सिंधुदुर्ग सावंतवाडी आंबोली थंड हवेचे ठिकाण. अहमदनगरमध्ये भंडारदरा हा सुद्धा तुम्हाला धरण म्हणा किंवा थंड हवेचे ठिकाण म्हणू शकता तुम्ही. त्याच्यानंतर किल्ला सुद्धा अमरावती चिखलदरा थंड हवेचे ठिकाण. त्याला नंदनवन म्हटलं जाते, विदर्भाचं नंदनवन. त्याच्यानंतर नंदुरबार येथे तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण आहे. हा IMP राहील. उत्तर महाराष्ट्रातला आहे तो. त्याच्यानंतर जळगाव येथे पाल थंड हवेचे ठिकाण हा सुद्धा उत्तर महाराष्ट्रातील राहील. औरंगाबाद येथे म्हैसमाळ थंड हवेचे ठिकाण. नाशिकमध्ये इगतपुरी थंड हवेचे ठिकाण राहणार आहे. पालघरमध्ये सूर्यमाळ आणि जव्हार याच्यावर बऱ्याचदा क्वेश्चन झालेला आहे. हा मोस्ट IMP करा वाटल्यास. पालघर येथे. उस्मानाबादमध्ये एडशी हे थंड हवेचे ठिकाण राहणार आहे. स्क्रीनशॉट वगैरे मारून घ्या किंवा नोट्स जर बनवली तर तुमच्यासाठी फायद्याच राहणार आहे. एक तुमच्या हाताखाली जाईल, पुन्हा काय होऊन जाणार आहे, तुमचं रिव्हिजन होईल. ही थंड हवेची ठिकाण महत्त्वाची राहणार आहे. त्याच्यानंतर घाटवर क्वेश्चन विचारला जातो तर इथे तुम्हाला IMP घाट दिलेला आहे. आता थळघाट आणि कुठे आहे म्हटलं तर नाशिक मुंबई. चंदनपुरी हा घाट कुठे आहे म्हटलं तर पुणे नाशिक म्हणायचं आहे. दिवा घाट कुठे आहे म्हटलं तर पुणे ते बारामती. खंबाटकी घाट पुणे सातारामध्ये राहणार आहे. बोरघाट पुणे मुंबईमध्ये राहणार आहे. सर्वच्या सर्व महत्त्वाचे आहे, व्यवस्थित नोट करून लिहून घ्या. नाणी घाट कुठे आहे? पुणे ठाणे. वरंदा घाट भोर महाड. पसरणी घाट राहणार आहे पाचगणी वाई. त्याच्यानंतर फोंडा घाट राहणार आहे कोल्हापूर पणजी. नंतर अंबाजोगाई घाट राहणार आहे तो कोल्हापूर रत्नागिरी येथे राहणार आहे. आंबोली घाट कोणकोणत्या जिल्ह्यातून जातो म्हटलं तर कोल्हापूर सावंतवाडी म्हणा ठिकाण. हनुमंती घाट कोल्हा कुडाळ. त्याच्यानंतर माळशेज घाट दिलेला आहे तुम्हाला अहमदनगर आणि बीड या ठिकाणी. त्याच्यानंतर कुंभार्ली घाट राहणार आहे कराड चिपळूण या ठिकाणी. आणि कन्नड जर विचारलं तर औरंगाबाद आणि काय राहणार आहे? धुळे. हे महत्त्वाचे घाट आहे, व्यवस्थित नोट करून घ्या नोट्समध्ये. त्याच्यानंतर विद्यापीठवर क्वेश्चन राहतो तुमचा. विद्यापीठ सुद्धा महत्त्वाची राहील. आता इथे विद्यापीठमध्ये मुंबई विद्यापीठ 1857 ची स्थापना आहे मुंबई या ठिकाणी. हे राज्यातील पहिले राहील जे विद्यापीठ तुमचं निर्माण झालेलं होतं. पुणे विद्यापीठ 1948 ची स्थापना आहे पुणे या ठिकाणी. नाव सावित्रीबाई फुले यांचं दिलेलं आहे त्याला. शिवाजी विद्यापीठाची स्थापना 1962 शाहू महाराज म्हणू शकता तुम्ही कोल्हापूर. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ स्थापना 1990 जळगावला आहे. उत्तर महाराष्ट्र म्हटलं तर वर जायचं आहे. त्याच्यानंतर अमरावती विद्यापीठ 1983 संत गाडगेबाबांचं नाव दिलेलं आहे याला. महिला विद्यापीठ मुंबई आहे. श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकूरसी असं नाव दिलेलं आहे 1916. त्याच्यानंतर इकडे दिलेलं आहे की यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ 1989 ची स्थापना. नाशिक मुक्त विद्यापीठ आहे, ओपन युनिव्हर्सिटी म्हणून महत्त्वाचं राहील. त्याच्यानंतर स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ 1994 ची स्थापना नांदेडला दिलेली आहे. गोंडवाना विद्यापीठ गोंडराजांचा जिल्हा चंद्रपूर गडचिरोली म्हणू शकता तुम्ही. त्याच्यानंतर आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकला राहील. आणि पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ जर विचारलं तर कुठे राहणार आहे? नागपूर. यांच्यावर सुद्धा काय झालेलं आहे, बऱ्याचदा क्वेश्चन तुम्हाला विचारलेले आहे, जे नागपूरमध्ये राहणार आहे. आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक हा सुद्धा IMP करून ठेवा, बऱ्याचदा क्वेश्चन झालेले आहे याच्यावर. त्याच्यानंतर
आता वाहतूकवर पाहू थोडेफार क्वेश्चन आपण. भारतात हवाई वाहतूकची स्थापना 1932 मध्ये झालेली आहे आणि स्थापना कोणी केलेली होती? JRD टाटा यांनी केलेली होती. त्याच्यानंतर महाराष्ट्र शासनाने ते काय केली होती? घेतलेली होती. स्वतंत्र झाल्यानंतर म्हणू शकता तुम्ही. इथे विमानतळ जर विचारलं तर विमानतळावर बऱ्याचदा क्वेश्चन तुम्ही पाहिले असेल, मॉक टेस्ट वगैरे सोडवले असेल किंवा झालेले क्वेश्चन पेपर वगैरे जर तुम्ही चेक केले असेल तर विमानतळावर क्वेश्चन तुमचे झालेले आहे. विर्ले पार्ले विमानतळ कुठे आहे म्हटलं तर छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ म्हणू शकता तुम्ही. त्याचं नामकरण नागपूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव दिलेलं आहे. औरंगाबादला छत्रपती संभाजी महाराज यांचं नाव देणार आहे असा निर्णय घेण्यात आलेला आहे. सोबतच नवी मुंबईचं जे काही विमानतळ आहे त्याला दिबा पाटील यांचं नाव देणार आहे असा निर्णय घेतलेला आहे. त्याच्यानंतर नांदेड येथे जे काही विमानतळ आहे त्याला गुरु गोविंद सिंग जे काही शिखांचे गुरु आहेत त्यांचं नावकरण केलेलं आहे, गुरु गोविंद सिंग विमानतळ. आणि चिपी विमानतळ सिंधुदुर्ग या ठिकाणी आहे. हा बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न, प्रत्येक वर्षी हा क्वेश्चन विचारला जातो, रिपीट होतो. चिपी विमानतळ कुठे आहे म्हटलं तर सिंधुदुर्गला आहे. इथे वैनाथ पै यांचं नाव दिलेलं आहे. हे एक काय होते असं म्हणू शकता की तुम्ही स्वातंत्र्य सेनानी होते, स्वतंत्र सेनानी म्हणा. आणि त्याच्यानंतर ते सांसद सदस्य वगैरे झालेले आहे लोकसभेची. यांचं नाव दिलेलं आहे. चिपी विमानतळ सिंधुदुर्ग येथे आहे ते. त्याच्यानंतर जे काही रेल्वेवर क्वेश्चन विचारतात तुमची, भारतामध्ये एकूण रेल्वेची 18 झोन आहे. एकूण भारतामध्ये रेल्वेची किती झोन आहे असा प्रश्न जर विचारला तर 18 लक्षात ठेवा. पहिली रेल्वे जी काही आहे भारतामध्ये ती 16 एप्रिल 1853 मध्ये धावलेली आहे, जी मुंबई ते ठाणे या ठिकाणी धावलेली होती. याला 3 इंजिन होते. किती इंजिन होते? 3. पहिला इंजिन सिंध, दुसरा इंजिन साहिब आणि तिसरा जो काही इंजिन राहणार आहे तो सुलतान. आणि विद्युत रेल्वेची सुरुवात भारतामध्ये 1925 मध्ये झालेली आहे. 1853 मध्ये काय राहणार आहे? रेल्वे इंजिनची काय राहणार आहे? सुरुवात झालेली आहे ती भारतामध्ये राहील. त्याच्यानंतर एकूण झोन जर विचारले तर 18 झोन राहणार आहे. मध्य रेल्वे जे काही आहे, मध्य रेल्वेचे जे काही मुख्यालय राहणार आहे ते CSMT म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. पश्चिम रेल्वे जर विचारले, पश्चिम रेल्वेचे मुख्यालय चर्चगेट. हे दोन्ही ठिकाणी तुमची महाराष्ट्रामध्ये आहे म्हणून दोनच मी मुख्यालय घेतलेले आहे. नेरळ माथेरान दरम्यान जे काही रेल्वे धावते त्याला मिनी रेल असे म्हणतात. काय म्हणणार आहे? मिनी रेल. त्याच्यानंतर रेल्वेवर डेक्कन ओडिसी जी काही रेल्वे आहे तिची स्थापना 2004 मध्ये झालेली आहे. तिला पंचतारांकित पर्यटन रेल्वे असं म्हटलं जाते किंवा फिरता ताजमहल म्हणजेच पंचतारांकित असं सुद्धा काय म्हटलं जाते. आता ती जी काही डेक्कन ओडिसी रेल्वे आहे याची स्थापना 2004 ला झालेली आहे. आणि ती कोणकोणते स्थानक घेते म्हटलं तर सुरुवात होते तिची मुंबईपासून. त्याच्यानंतर रत्नागिरी, गोवा, कोल्हापूर, पुणे, औरंगाबाद आणि काय राहणार आहे? नाशिक राहणार आहे. या ठिकाणावर जाणार आहे ती. त्याच्यानंतर कोकण रेल्वेवर बऱ्याचदा क्वेश्चन तुम्हाला पोलीस भरतीमध्ये झालेले आहे. तर आता कोकण रेल्वेची स्थापना जर विचारली तर 1998 लक्षात ठेवा. पहिले इकडे डेक्कन ओडिसी जर विचारली तर स्थापना 2004 लक्षात ठेवा. आणि कोकण रेल्वे जर विचारली तर कोकण रेल्वे 1998. एकूण किती अंतर धावते म्हटलं तर 756, म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा जाते ती म्हणून अंतर जास्त आहे 756. महाराष्ट्रातील अंतर जर विचारलं तर 382 आहे फक्त. बाकीचं तुमचं गोवा राज्य आणि कर्नाटक राज्य. आता जी काही कोकण रेल्वे आहे याच्यामध्ये कोणकोणते राज्य सहभागी आहे म्हटलं तर मुंबई म्हणजेच महाराष्ट्र, गोवा आणि एक राहणार आहे कर्नाटक राहील. आता कोकण रेल्वेमध्ये सर्वात उंच पूलवर क्वेश्चन विचारलेला आहे तो पानवळ आहे. आणि कोटे म्हटलं तर किती अंतर विचारलं तर 65 किलोमीटर. किती राहणार आहे? 65 किलोमीटर राहणार आहे, की जे काय राहणार आहे तुमचं असं म्हणू शकता की सर्वात उंच पूल दिलेला आहे तुम्हाला महाराष्ट्रामधील. त्याच्यानंतर सर्वात लांब बोगदा कोकण रेल्वेमध्ये करबुडे बोगदा रत्नागिरी असं म्हणू शकता की 6500 मीटर, म्हणजेच असं म्हणू शकता की 6.5 किलोमीटर एवढं काय राहणार आहे? अंतर राहणार आहे. त्याच्यानंतर ही कोकण रेल्वे झाली. इथे तुमचा जो काही महाराष्ट्राचा भूगोल राहील, जो काही महाराष्ट्राचा भूगोल राहणार आहे
इथे महाराष्ट्राच्या भूगोलावर जो काही तुमचे समजून घ्या 20 महत्त्वाचे टॉपिक आहे, ते महत्त्वाचे टॉपिक आपण पाहिलेले आहेत. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त काय करायचं आहे तुम्हाला याला तुमच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला काय करायचं आहे तुम्हाला लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला काय करून घ्या सबस्क्राईब करून घ्या. जय हिंद.